तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जी एस-आय-आर चालू आहे बघा महाराष्ट्रामध्ये सध्या. तर ते जे बी-एल-ओ ऑफिसर आहे ते तुमच्या घरी येऊन तुमची माहिती घेत आहेत किंवा तुमच्याकडनं WhatsAppवरती किंवा ऑनलाईन कधी जर माहिती घेतली असेल, तर ते जे फॉर्म देतात तुम्हाला, तो जो फॉर्म असतो त्यावरती तुम्हाला तुमची माहिती भरायची असते किंवा ते भरून देतात. तो फॉर्म म्हणजे बी-एल-ओ ऑफिसरने सरकारच्या वेबसाईटवरती जी आहे वोटरची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट त्यावरती अपलोड तो फॉर्म झालाय का नाही, तो कसा बघायचा, तर त्या विषयी आजचा हा व्हिडिओ आहे बघा. तर आपण चला बघूयात की तुमचा जो तुम्ही डिटेल दिले होते ते डिटेल तुमच्या बी-एल-ओ ऑफिसरनी जे आहे ते सबमिट केले की नाही याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही तुमचे जर प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा. चला तर मग आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ. तुम्ही हे म्हणजे दोन्ही पण याने करू शकता, मोबाईलवरून पण करू शकता आणि कम्प्युटरवरून पण करू शकता. तर पहिल्यांदा आपण कम्प्युटरवरून बघू आणि नंतर ना मोबाईलवरून पण बघू. स्क्रीन गुगल क्रोम ओपन केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचंय, इथं फक्त ना वोटर असं टाकायचंय बघा. वोटर तुम्ही टाकायचं आणि एंटर मारल्यानंतर ना खाली जे आहे तुम्हाला सिटीजन सर्व्हिस पोर्टल येईल बघा. त्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ना फिल इनॉमरेशन फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचंय. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर ती डायरेक्टली तुम्हाला ओटीपी येईल आणि ओटीपी जर नाही आला तर ते साइन अप करायला सांगेल. तर तुम्हाला साइन अप करताना मोबाईल नंबर, तुमचं नाव आणि आडनाव टाकून रिक्वेस्ट ओटीपी करायचा. ओटीपी टाकून जे आहे तुम्हाला तिथं सबमिट करायचे बघा. कॅप्चा टाकल्यानंतर ना खाली तुमचं आता परत लॉगिन वरती आलो आपण. लॉगिन वरती येऊन कॅप्चा टाकून मोबाईल नंबर कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओटीपी करा आणि इथं ओटीपी टाका बघा. इथं ओटीपी तुमचा जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर मोबाईल नंबर त्यावरती ओटीपी येऊन जाईल. तो ओटीपी टाका. ओटीपी टाकल्यानंतर ना तुम्हाला काय करायचंय खाली व्हेरिफाय अँड लॉग इनचं एक ऑप्शन आहे बघा. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर ना समोर तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचंय जे की महाराष्ट्र असेल आणि तुमचा इपिक आयडी नंबर इथे टाकायचा. इपिक आयडी नंबर म्हणजे तुमचा वोटर आयडी नंबर असतो. तुमचा जो वोटर आयडी आहे त्याच्या फोटोच्या वरती दिलेला असेल बघा. तो जो इपिक आयडी नंबर आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर ना तुम्हाला काय करायचंय समोर सर्च वरती क्लिक करायचंय. सर्च वरती क्लिक केल्यानंतर ना काय होतं बघा, खाली जे आहे ना, खाली तुम्हाला एक याच्यामध्ये निळ्या अक्षरामध्ये दाखवतंय बघा, युअर फॉर्म हॅज बीन ऑलरेडी सबमिट. तुमचा जर BLOने तो फॉर्म सबमिट केलेला असेल, तर तुम्हाला असा मेसेज येईल बघा. ठीक आहे. आणि जर समजा तुमचा फॉर्म सबमिटेड नसेल, तर युअर फॉर्म हॅज नॉट बीन सबमिटेड येट असा असा जो मेसेज आहे, तो मेसेज तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. त्या केसमध्ये तुम्ही BLOला कॉन्टॅक्ट करू शकता. पण जर तुमचं ऑलरेडी फॉर्म सबमिट असेल, तर युअर फॉर्म हॅज बीन ऑलरेडी सबमिटेडचा असा मेसेज येईल. अशा प्रकारे मेसेज आला म्हणजे तुमचा जो BLO आहे त्यांनी तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट केलेला आहे बघा. ठीक आहे. तर ही ही अशी प्रोसेस आहे. चला